विकेटसाठी। तर अशा रीतीने नंतर सौरभ पवन यांनी आमच्याकडून ते बक्षीस घ्यायचं आहे। ओंकार कदम उतरलेले आहेत फलंदाजीसाठी आणि नक्कीच हा सुद्धा एक फटकेबाज फलंदाज आहे, परंतु मोरालवरती सुद्धा बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत आणि नक्कीच आज मुसाड चांदेवाडी संघाचं सुद्धा मोराल अप आहे, कारण लागोपाठ मला वाटते त्यांनी तिसरी फेरी आणि सेमीफायनल जिंकलेले आहेत। ओंकार कदम, चला नवीन जोशाने 2 चेंडू संपलेले आहेत, 22 रन, 2 गडी बाद, 2 षटक संपलेले आहेत आणि त्यानंतरचे 2 चेंडू संपलेले आहेत। काय चमत्कार आहे बघा, 22-2-2-2। बघूया ही फिगर कुणाला फायदेशीर ठरते आहे। या वेळेला कार्पेट पद्धतीने मारलाय चेंडू लॉंगाच्या दिशेला, चेंडू चाले सीमारेषेला, चेंडूवरती येतोय सुशांत आणि तिथे धावबाद होण्याचे चान्स आहे। बघूया पंच काय करतायत, तिथे पंच कुठली रिस्क घेत नाहीत आणि तिसऱ्या अंपायरकडे दिलेला आहे, थर्ड आईज कडे दिलेला आहे। थर्ड आईज आणि हा डिसिजन काय आहे ते चेक करायचं आहे। चला तिसरा शत्रुघ्न मोरे इकडे या जरा, कारण बाहेरचे बघितलेलं चांगलं, अजून एकाने बघायचं आहे तिथे, जरा लवकर या प्लीज। तो रनआउट आहे का हे आपल्याला चेक करायचं आहे। हा चला चेक करा, यस किरण दादा पण आहेत आणि शत्रुघ्न पण आहेत। चला लवकर, चेक केलेला आहे आणि डिसिजन स्क्रीनवरती आपल्याला दिसेल। चला जास्त एक्स्ट्रा सगळ्यांनी तिथे बघायची गरज नाही आहे, उगाच आपण मग व्ह्यूज चेंज होतात, म्हणून आम्ही दोघांचं नाव तिथे घेतलं की दोघांनीच चेक करा। आणि तिथे नॉट आउटची डिसिजन आलेली आहे।